we know that what is density, and after density we'll try to complete viscosity. ती viscosity मला बघायची आहे. तर हे viscosity काय असेल त्याच्यासाठी आधी मला काही बेसिक गोष्टी लागणार आहेत. त्या बेसिक गोष्टी दाखवतो बघा. See here, before studying this term viscosity, as you know that, बघा हे बघायच्या आधी आपल्याला काही गोष्टी माहित होत्या. आधी काय माहित होत्या तर इथं मी लिहितो, we know that आम्ही बघितलेलं आहे. काय बघितलेलं आहे? जनरली मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट्स. बरोबर ना? जनरली मॅटर एक्झिस्ट इन 3 states. जनरली मॅटर एक्झिस्ट इन 3 states. कुठल्या कुठल्या स्टेट मध्ये मॅटर होता हे बघितलं होतं. हे मला लागणार आहे आता म्हणताना मी तुम्हाला दाखवतोय. मॅटर जे आहे हे मॅटर 3 स्टेट मध्ये असतो असं आपण म्हणलेलं होतं. आणि त्याचे 3 स्टेट्स कुठले कुठले होते बघा मॅटरचे. दॅट फर्स्ट स्टेट ऑफ मॅटर इज इन सॉलिड, सेकंड स्टेट is in liquid, and third state which is in gas. तर जर का मी समजा आईस घेतला, बर्फ घेतला, तर तो बर्फ तुम्हाला सॉलिड स्टेट मध्ये दिसतो. त्याला मी जर टेम्परेचर दिला, टेम्परेचर वाढवला, तर ते सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतो. आणि लिक्विडला मी परत टेम्परेचर दिला, देन द लिक्विड इटसेल्फ कन्वर्ट्स इट. त्याच्यानंतर लिक्विडचा कन्व्हर्जन हे गॅस मध्ये होणार आहे जसं मी टेम्परेचर वाढवत गेलो तर. बरोबर? तर हा मॅटर 3 स्टेट मध्ये असेल असं आपण म्हणलं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आता विस्कॉसिटी ही जी टर्म आहे, ही टर्म या लिक्विड आणि गॅस साठी रिलेटेड आहे. बघा मी काय म्हणतो, विस्कॉसिटी ही जी टर्म आहे, ही टर्म या फक्त लिक्विड आणि गॅस साठी रिलेटेड आहे, सॉलिड साठी नाही. का नाहीये मी तुम्हाला सांगतो. बघा, जर इफ यू कन्सिडर दीज टू, जर मी लिक्विड आणि गॅस फक्त कन्सिडर केला, तर या दोन्हीला एक नाव आहे ज्याला आपण म्हणतो फ्लुइड. बघा, फ्लुइड कशाला म्हणायचं? लिक्विडला पण तुम्ही फ्लुइड म्हणू शकता, गॅसला पण तुम्ही फ्लुइड म्हणू शकता, किंवा ह्या दोन्हीचं मिक्सचर केला लिक्विड आणि गॅसचं त्याला पण तुम्ही फ्लुइड म्हणू शकता. तर फ्लुइड म्हणजे काय आहे? फ्लुइड म्हणजे फक्त लिक्विड पण असू शकतो, फ्लुइड म्हणजे फक्त गॅस पण असू शकतो, आणि फ्लुइड म्हणजे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन सुद्धा असू शकतो. बघा आता मी इथं देतो, what is fluid? What is fluid? ब्लर दिसतंय. सानिया, सूरज, तुमचे मेसेज वाचलेत मी. ब्लर दिसतंय, थोडस व्यवस्थित बघा. हा सायली, कांट सी क्लिअरली अँड साऊंड प्रॉब्लेम ऑल्सो. रेंजचा प्रॉब्लेम आहे का जरा चेक करूया. जस्ट वेट. नारायण, आवाज येतोय व्यवस्थित? नारायण, हा. रचित दिसतोय सर, रचित आणि नारायणला काही प्रॉब्लेम नाहीये. होय होय होय, ओके ठीक आहे. तर बघा, तर इथपर्यंत मी काय सांगितलं तुम्हाला की मॅटर जे आहे ते मॅटर सॉलिड, लिक्विड आणि गॅस ह्या 3 जनरल स्टेट्स मध्ये अवेलेबल असतात. मॅटर जे आहे ते मॅटर एकतरी सॉलिड मध्ये असेल, किंवा लिक्विड मध्ये असेल, किंवा गॅस मध्ये असेल. आणि लिक्विड आणि गॅस जर कॉम्बिनेशन केला तर त्या कॉम्बिनेशनला आपण फ्लुइड म्हणतो. मग फ्लुइड हे काय आहे? तर बघा, फ्लुइड हे काय आहे? फ्लुइड काय आहे मी इथं देतो. मे बी सिंगल लिक्विड, मे बी सिंगल लिक्विड. एकच कुठला तरी लिक्विड घेतला, समजा मी वॉटर घेतला, तो फ्लुइड म्हणू शकता. वॉटरला पण तुम्ही. पेट्रोल घेतला, त्याला पण फ्लुइड म्हणू शकता. डिझेल घेतला, त्याला पण फ्लुइड म्हणू शकता.
तर कुठलाही सिंगल लिक्विड जर असेल तर त्याला तुम्ही फ्लुइड म्हणू शकता. कळलं? मे बी सिंगल लिक्विड. अजून कशाला म्हणू शकतो बघा, दुसरा मे बी सिंगल गॅस. मे बी सिंगल गॅस म्हणजे काय, मी समजा फक्त ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजन, तर त्याला पण फ्लुइड म्हणू शकता. कार्बन घेतला त्याला फ्लुइड म्हणू शकता. नायट्रोजन घेतला त्याला फ्लुइड म्हणू शकता. किंवा एअर घेतला तर त्या एअरला सुद्धा तुम्ही फ्लुइड म्हणू शकता. बरोबर? मे बी सिंगल गॅस पण असू शकतो. आता अजून काय म्हणतो बघा मी, फ्लुइड मे बी मिक्सचर ऑफ. बघा मी इथं काय लिहिलंय, मे बी मिक्सचर म्हणजे कॉम्बिनेशन आहे. मे बी मिक्सचर ऑफ 2 or more liquids. May be mixture of 2 or more liquids. म्हणजे मी काय केलं, समजा मी पेट्रोलमध्ये डिझेल मिक्स केला. समजा मी पेट्रोलमध्ये डिझेल मिक्स केला, तर पेट्रोलमध्ये डिझेल मिक्स केला तर त्या मिक्सचरला सुद्धा आपण फ्लुइडच म्हणणार. इफ यू मिक्स पेट्रोल अँड डिझेल तर तो सुद्धा फ्लुइड होऊ शकतो. तर कुठले 2 किंवा 2 पेक्षा जास्त लिक्विड आपण जर घेतलो तर त्याला सुद्धा आपण फ्लुइड म्हणू शकतो. कळलं? तसंच बघा मी अजून इथे लिहितो काय, फ्लुइड अजून काय असेल, मे बी मिक्सचर ऑफ 2 or more gas. May be mixture of 2 or more gas. आता मी काय केलं, 2 वेगळे गॅस जर मिक्सचर करून घेतले, 2 वेगळ्या गॅसचं मिक्सिंग केलं. म्हणजे समजा मी कार्बन आणि नायट्रोजन एकत्र भरलं, तर त्याला पण फ्लुइड म्हणणार. कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र भरला, CO, तर त्याला सुद्धा तुम्ही फ्लुइड म्हणू शकता. कळतंय? तर जर 2 वेगळे गॅस जरी असतील एकत्र तर त्याला फ्लुइड म्हणणार. 2 वेगळे लिक्विड एकत्र असतील त्याला पण फ्लुइड म्हणणार. किंवा सिंगल गॅस घ्या त्याला पण फ्लुइड म्हणणार. सिंगल लिक्विड घ्या त्याला पण फ्लुइडच म्हणणार. बरोबर? आणि लास्टला अजून एक अजून आपण कशाला फ्लुइड म्हणू शकतो बघा, मे बी मिक्सचर ऑफ लिक्विड अँड गॅस. मे बी मिक्सचर ऑफ लिक्विड अँड गॅस. तर काय काय केलं मित्रांनो मी बघा, फ्लुइड मी कशाला म्हणणार. तर समजा इथं एक मी कंटेनर घेतलाय, आणि या कंटेनरमध्ये याच्यामध्ये मी पाणी भरला. बरोबर? याच्यामध्ये मी काय भरला, वॉटर. याच्यामध्ये मी वॉटर भरला. तर या याला तुम्ही फ्लुइड म्हणू शकता. फक्त वॉटर आहे सिंगल, मी याला फ्लुइड म्हणू शकतो. समजा याच कंटेनरमध्ये जर मी गॅस भरला, ठीक आहे, याच्यामध्ये मी रेड कलर मध्ये आता दाखवलं गॅस आहे. याच कंटेनरमध्ये मी गॅस भरला तर या गॅसला सुद्धा तुम्ही फ्लुइड म्हणू शकता. समजा पुढच्या कंटेनरमध्ये सायली ब्लर दिसत असेल तरी पण ऐका व्यवस्थित. मी ह्याचा फोटो पाठवतो नंतर तुम्हाला. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे जरासं ब्लर दिसू शकतं. पुढच्या कंटेनरमध्ये जर मी याच्यामध्ये वॉटर भरला, आणि ह्या वॉटरमध्ये गॅस पण मिक्स केलाय. बरोबर? या वॉटरमध्ये
गॅस पण मिक्स केलाय, म्हणजे याच्यामध्ये वॉटर प्लस गॅस असेल तर त्याला सुद्धा तुम्ही फ्लुइडच म्हणणार. कळतंय? त्याला सुद्धा मी फ्लुइडच म्हणणार. तर फ्लुइड म्हणजे काय काय दिसतंय? फ्लुइड म्हणजे तुम्ही ह्यातला कुठलाही पॅरामीटर घेऊ शकता. बरोबर? फ्लुइड म्हणजे मी यातला काय पण घेऊ शकतोय. फ्लुइड मे बी सिंगल लिक्विड, जसं आपण म्हणलं बघा, फ्लुइड मे बी सिंगल लिक्विड, फ्लुइड मे बी सिंगल गॅस, म्हणजे कुठलाही सिंगल लिक्विड घ्या, वॉटर घ्या, फ्लुइड असणार आहे. कुठलाही सिंगल गॅस घ्या, त्याला पण फ्लुइड म्हणणार. किंवा वॉटर आणि गॅस दोन्ही मिक्स करा, त्याला पण मी फ्लुइड म्हणणार. किंवा वॉटर मध्ये पेट्रोल मिक्स केला तरी त्याला फ्लुइड म्हणणार, गॅस मध्ये गॅस मिक्स केला तरी पण त्याला फ्लुइड म्हणणार. कळतंय का फ्लुइड हे काय आहे? सगळ्यांना कळतंय? आता दिसतंय व्यवस्थित सगळ्यांना बघा. फ्लुइड मे बी सिंगल लिक्विड किंवा मे बी सिंगल गॅस और मे बी मिक्सचर ऑफ 2 or more लिक्विड्स, किंवा मिक्सचर ऑफ 2 or more गॅस, किंवा मिक्सचर ऑफ लिक्विड अँड गॅस. तर तो लिक्विड आणि गॅस एकमेकांमध्ये मिक्स करून देऊ देत किंवा तुम्हाला सिंगल देऊ देत, त्याला आपण फ्लुइड असं म्हणू शकतो. तर हे थोडंसं बेसिक होतं, म्हणजे मला विस्कॉसिटीसाठी लागणार आहे. कळतंय? हे जे आहे हे बेसिक होतं, जे बेसिक मला विस्कॉसिटीसाठी मित्रांनो लागणार होतं. मग विस्कॉसिटी काय आहे रे? ठीक आहे, तुम्ही म्हणाल सर हे फ्लुइड म्हणजे काय, आम्हाला कळलं, हे समजलं फ्लुइड म्हणजे काय. मग हे विस्कॉसिटी काय आहे? तर विस्कॉसिटी काय बघा, विस्कॉसिटी इज दिस टर्म, मी इथं लिहितो, विस्कॉसिटी is the term related to only लिक्विड अँड गॅस. म्हणजेच लिक्विड आणि गॅस म्हणजेच काय? फ्लुइड ना, म्हणजेच फ्लुइड. मगाशी मी तुम्हाला तेच सांगितलं, लिक्विड आणि गॅस म्हणजे फ्लुइड. तर विस्कॉसिटी ही अशी टर्म आहे जी फक्त लिक्विड आणि गॅस साठी रिलेटेड आहे, सॉलिड साठी नाही. सॉलिड साठी नाही. आता कसं काय बरं? विस्कॉसिटी हे फक्त लिक्विड आणि गॅस साठी रिलेटेड आहे, कसं काय? सॉलिड साठी नाही म्हणतात ते कसं? तर आपण ते पण बघूया. बरोबर? पण ते बघायच्या आधी पटकन एक स्क्रीनशॉट याचा तुमच्या मोबाईल वरती घ्या. मी फोकस करतोय कॅमेरा त्या पेज वरती. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. चलो 5 4 3 2 1 0. ब्लर दिसतंय सूरज. परत 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 घे. चला 5 4 3 2 1 0. झाला स्क्रीनशॉट मारून? झाला. ठीक आहे. तर आता पुढे, यस, आता पुढे, हा नारायण, आता पुढे बघा, मी काही तुम्हाला एक्झाम्पल देतोय. समजा इथं एक सॉलिड घेतलाय मी. बघा, मी इथं एक सॉलिड घेतलाय, तर याच्यामध्ये लिहितो की दिस इज ए वन सॉलिड. आणि काय केला, याच्या खाली एक इथं सॉलिड ठेवलाय, म्हणजे सॉलिड वर सॉलिड मी ठेवला. इथं एक सॉलिड आहे. असे दोन सॉलिड मी घेतलेत. आणि जर या वरच्या सॉलिडला मी इकडं असा ओढला, वरच्या सॉलिडला मी इकडं असं ओढला फोर्स लावून, बरोबर, याला फोर्स म्हणायचा. तर असा फोर्स लावून ह्या वरच्या सॉलिडला मी इथं ओढलं असं, तर इथं काय होतंय रे? इथं काय होतंय मला सांगा. हे तुम्हाला झालंय 10वीला 9वीला. हे जर मी तसं ओढलं तर इथं काय होणार आहे? जर मी सॉलिड वरती सॉलिड ठेवला आणि वरच्या सॉलिडला फोर्स लावून मी ओढलो, कोमल अगदी बरोबर आहे, वरच्या सॉलिड बॉडीला मी फोर्स लावून जर ओढलो तर ह्या दोन सॉलिडच्या मध्ये इथं आपल्याला फ्रिक्शन झालेलं दिसणार. बरोबर? तर हे जे आहे इथं ॲरो करून आपण दाखवूया. हे जे आहे, तर इथं होणार आहे तो फ्रिक्शन. इथं होणार आहे तो फ्रिक्शन. पण
समजा सॉलिडच्या जागी जर मी लिक्विड किंवा गॅस घेतलो, आता बघा, जर सॉलिडच्या जागी मी लिक्विड किंवा गॅस घेतलो, आता बघा इथं एक लिक्विड आहे, असा एक लिक्विडचा लेयर आहे, हा एक लिक्विडचा लेयर आहे, आणि याच्या खाली अजून एक लिक्विडचा लेयर आहे. बघा मी काय म्हणतो, याच्या खाली हा एक लिक्विडचा लेयर आहे. म्हणजे आता मी कसं घेतलोय बघा, इथं लिक्विड आहे आणि इथं पण लिक्विड आहे, दोन लिक्विडचे लेयर्स घेतलेत. आणि ह्या केसमध्ये जर या लिक्विड लेयरला मी फोर्स देऊन असा ओढला, या लिक्विड लेयरला फोर्स देऊन मी जर याला ओढला, तर मग मात्र इथं जे होणार आहे याला फ्रिक्शन म्हणत नाही मित्रांनो, त्याला आपण म्हणतो विस्कॉसिटी. याला म्हणतो आपण इथं विस्कॉसिटी. कळतंय काय म्हणायचंय मला, लक्षात येतंय? विस्कॉसिटी कशाला म्हणणार आता कळलं असेल. मी ह्याला अजून डेफिनेशन देणार आहे, याला डेफिनेशन करायचे. यस, मग ह्याचं डेफिनेशन कसं होणार बघा. आता या विस्कॉसिटीची डेफिनेशन कशी होणार, विस्कॉसिटीला कसं डिफाईन करायचं, अगदी सोपं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो विस्कॉसिटीला डिफाईन करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल. ते प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स देत देतच मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे विस्कॉसिटी कसं समजून घ्यायचं ते. तर एक मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो बघा, एक्झाम्पल देतो आणि मग शेवटी आपण याचं डेफिनेशन करायचं. आधी समजून घ्यायचं आणि मग डेफिनेशन करायचं, म्हणजे ते सोपं वाटते आपल्याला. तर आधी समजून घेऊया हे विस्कॉसिटी काय असणार आहे. तर बघा, समजा मी तीन वेगळे वेगळे लिक्विड्स घेतोय, तीन. समजा एक मी घेतला वॉटर, एक मी घेतो वॉटर, दुसरा मी घेतो हनी घेतला, म्हणजे मध आहे माझ्याकडे, आणि तिसरा एक एक्झाम्पल मी घेतो आणि याला आपण म्हणूया चला टूथपेस्ट. बरोबर, टूथपेस्ट, कोलगेट घ्या, पेप्सोडेंट घ्या, जी टूथपेस्ट आहे ती टूथपेस्ट मी घेतली. सो इफ यू कन्सिडरिंग थ्री डिफरंट लिक्विड्स, one is water, second is honey, and third one is toothpaste, right? You can consider these three different liquids. हे तीन वेगळे वेगळे लिक्विड मी घेतोय विस्कॉसिटी समजून घेण्यासाठी. आता बघा, जर का एक पोर्शन मी असा तयार केला, समजा एक असा मी इन्क्लाइंड पोर्शन घ्यायला लागलो, असा बघा मी काय करायला, एक असा मी इन्क्लाइंड पोर्शन घेतला आणि याच्यावरून ह्या सरफेस वरून मी खाली वॉटर ड्रॉप टाकणार आहे, हनी पण टाकणार आहे आणि टूथपेस्ट पण टाकणार आहे. याच्यावरून मला ते खाली असं फ्लो करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की लिक्विड फ्लो होतो, बरोबर, लिक्विड हा फ्लो होतो, सॉलिड हा फ्लो होत नाही. लिक्विड वाहत जातं, सॉलिड काय वाहणार नाही. जर मी याच्यावरती वॉटर, हनी आणि टूथपेस्ट हे तिन्ही वरून खाली टाकलो, सगळ्यात पहिला बॉटमला काय येणार आहे रे, समजा ह्या तिन्ही मध्ये शर्यत लागल्या, तिन्ही मध्ये रेस लागल्या, वॉटर, हनी आणि टूथपेस्ट मध्ये, तिन्हीला मी वरून खाली सोडलो, बरोबर आहे कोमल, तर सगळ्यात खाली इथं बेसला पहिला जे पोचणार आहे त्याचं नाव आहे वॉटर. त्याच्यानंतर पाठीमागे कोण येणार रे, त्याच्यानंतर मागे कोण येणार आहे, त्याच्यानंतर पाठीमागे कोण येणार, हनी. अगदी बरोबर आहे सानिया, हनी बरोबर, पृथ्वीराज, रचित, सायली बरोबर. आणि त्याच्या मागे सगळ्यात शेवट नंबर जो येणार आहे तो असणार आहे टूथपेस्टचा, बरोबर, तो असणार आहे टूथपेस्टचा. म्हणजे ह्या वॉटर सगळ्यात पहिला इथपर्यंत पोहोचेल, म्हणजे ही वॉटरची स्पीड झाली, बरोबर, ही जी आहे ही तुमची वॉटरची स्पीड झाली. त्याच्या मागे जो येणार आहे, त्याच्या मागे तो असणार आहे हा हनी, त्याच्या मागे जो येणार आहे तो असणार आहे हनी, म्हणजे ही स्पीड झाली त्याच्या पाठीमागे बरोबर हनीची. हा थोडा स्लो आहे वॉटरपेक्षा.
आणि याच्या मागे जो येणार आहे तो असणार आहे हा टूथपेस्ट, तो असणार आहे हा टूथपेस्ट. म्हणजे याला काहीच, अगदी स्लोली हा खाली जाणार आहे, अगदी स्लोली हा खाली जाणार आहे. हे असं का व्हायला लागलंय बघा, मी काय म्हणतोय, हे असं का होतंय? वॉटर हा पटकन खाली यायला लागलाय, हनीला जरा वेळ लागायला लागलाय, टूथपेस्टला त्याच्यापेक्षा वेळ लागलाय. याचं कारण काय? बरोबर, याचं कारण काय? तर याचं कारण आहे विस्कॉसिटी. याचं कारण आहे विस्कॉसिटी. आणि विस्कॉसिटी कसं कारण आहे मी हे पण सांगतो. बघा व्यवस्थित ऐका, मी जे उदाहरण द्यायला लागलो, एक्झाम्पल सांगवलं ते व्यवस्थित ऐका. वॉटर, हनी आणि टूथपेस्ट तिन्ही मी ह्या सरफेसवरनं खाली फ्लो केलो तर हा वॉटर फास्ट येतोय, हनी थोडा त्याच्यापेक्षा स्लो आहे आणि टूथपेस्ट त्याच्यापेक्षा स्लो आहे. याचं कारण काय असेल तर मी म्हटलं कारण आहे विस्कॉसिटी. आता मी म्हणतो कसं, विस्कॉसिटी हे कसं त्याचं कारण आहे दाखवतो. बघा मी तुम्हाला सांगतो. समजा हा इथं एक स्टुडंट आहे, एक इथं स्टुडंट आहे, सिंगल एकटाच आहे. याला मी काय सांगितलं, याला मी पळायला सांगितलं, याला मी म्हटलं रन, पळत जा, रनिंग कर. पुढे मी याला पळत जायला सांगितलं आणि याला पळत जात असताना याला इथं मी डेस्टिनेशन दिले की इथं एक पोल आहे, बरोबर, इथं एक पोल आहे आणि या पोलला याला इथं मी शिवायला सांगितलं आणि याला मी पळायला सांगितलं, रनिंग करायला सांगितलं. याला इथपर्यंत पोहोचायचंय, याला इथपर्यंत पोहोचायचंय. मग याला मी पळायला लावलं आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी समजा याला टाइम लागतोय, 5 मिनिट्स, बरोबर. याला 5 मिनिटं इथून इथपर्यंत जायला लागतंय. आता मी काय केलं बघा, आता परत मी इथून इथपर्यंत काही जणांना पळायला सांगतोय, पण कसं पळायला सांगतोय बघा. मी काय केले बघा, मी काय करतोय, मी इथे एक बरेच जण घेतलेत, बरेच जण, इथं आधी एकटाच होता, आता मी काय केलं तिथे एक 4 जण घेतलेत, 4 जण. आणि काय केलंय, याचा हात हा धरलाय, 2 जण हे एकमेकांचे हात धरलेत, परत हे 2 जण एकमेकांचे हात धरलेत, परत हे 2 जण एकमेकांचे हात धरलेत, बरोबर. तर असं हे 4 जण एकमेकांचे हात धरलेत. हात धरलेले सोडायचं नाही म्हणून सांगितलं त्यांना, बरोबर. एकमेकांचे जे हात धरले ते हात धरलेले सोडायचं नाही. आणि ह्या 4घांना मी परत पळायला सांगितलं, सेम डेस्टिनेशन पर्यंत, इथपर्यंत जायचं आहे, परत तेवढंच अंतर मी पळायला सांगितलं यांना, ठीक आहे. परत तेवढंच अंतर मी यांना पळायला सांगितलं. तर मला सांगा मित्रांनो की आता या 4घांना इथपर्यंत जाण्यासाठी 5 मिनिटापेक्षा कमी वेळ लागणार का 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार? चला पटकन रिप्लाय करा. दोन्ही एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. हर्षवर्धन मोर लागणार, सानिया म्हणते जास्त वेळ लागणार. अजून कुणाकुणाचे उत्तर आहेत मला पटपट येऊ देत. अस्मिता म्हणते जास्त वेळ लागणार सर. कोमल म्हणते सर जास्त वेळ लागणार. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर तुम्ही काय म्हणता की हे 4 जण ज्यावेळी इथपर्यंत पोहोचणार आहेत त्यांना या 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार. तर मी इथं लिहितो मोर दॅन 5 मिनिट्स, बरोबर. इथं यांना जो टाइम लागणार आहे तो टाइम 5 मिनिट पेक्षा जास्त असणार आहे. का जास्त असणार आहे मी तुम्हाला सांगतो. का जास्त असणार आहे तुम्ही ओळखला तर बघा, हे 4 जण एकमेकांचे हात धरून पळतायत. म्हणजे काय होणार, हा जर समजा फास्ट पळत असेल, हा जर फास्ट पळत असेल तर हे 2 जण याला मागे ओढणार ना, हे 2 जण याला मागे ओढणार, परत हा याला मागे ओढणार. तर काय व्हायला लागलंय, हे सगळेजण एकमेकांना धरायचं ओढायचं करायलेत.
बरोबर. या एकमेकांच्या मध्ये स्पर्धा लागले की एकमेकांना ओढत न्यायचं आहे त्यांना. जो स्लो आहे त्याला ते ओढत नेणार आहेत. म्हणजेच काय, हे प्रत्येक जण एकमेकांना रेजिस्टन्स ऑफर करतायत. ऑफरिंग रेजिस्टन्स टू ईच अदर. बघा मी काय लिहिलंय, हे जे आहेत 4 जण हे काय करतात, ऑफरिंग रेजिस्टन्स टू ईच अदर. रेजिस्टन्स ऑफर करतायत. म्हणजे जसं इथं होत होतं बघा, इथं बरोबर, इथं कसं सॉलिड मध्ये फ्रिक्शन होतं म्हणला, तर लिक्विड मध्ये ही विस्कॉसिटी आहे. विस्कॉसिटी कशामुळे येते, ज्यावेळी हे सगळे 4 जण एकमेकांना धरायचं ओढायचं धरायचं ओढायचं हे करत असतात. म्हणजे हा याला रेजिस्टन्स द्यालाय, हा याला रेजिस्टन्स द्यालाय, हा याला रेजिस्टन्स द्यालाय. कळतंय. रेजिस्टन्स म्हणजे काय, एकमेकांना ओढायचं, बरोबर, एकमेकांना ओढायचं. हे जे करतायत त्याला आपण म्हणणार रेजिस्टन्स ऑफर करतायत. आणि ह्या रेजिस्टन्समुळे ह्याची गती कमी व्हाले, ह्या रेजिस्टन्समुळे याची गती कमी व्हाले. मग ह्या पहिल्या केसमध्ये काय झालं, पहिल्या केसमध्ये काय रेजिस्टन्सच नाही आहे, बरोबर. पहिल्या केसमध्ये रेजिस्टन्सच ऑफर करत नाही, त्यामुळे हा लवकर पोहोचलाय. आणि दुसऱ्या केसमध्ये जास्त रेजिस्टन्स ऑफर करायला, त्यामुळे त्यांना जायला वेळ हा जास्त लागणार आहे. मग जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा विस्कॉसिटी जास्त, जेवढा रेजिस्टन्स कमी तेवढा विस्कॉसिटी कमी. कळतंय, कळतंय का काय सांगतोय. रेजिस्टन्स जास्त म्हणजे विस्कॉसिटी जास्त, आणि रेजिस्टन्स कमी म्हणजे विस्कॉसिटी कमी. यस. आता पुढे, आता माझ्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तर द्या. मी तुम्हाला एक्झाम्पल समजून सांगितलं, आता तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. काय क्वेश्चन आहे माझा, या तिन्ही फ्लुइड मध्ये सगळ्यात जास्त रेजिस्टन्स कशाला आहे, सगळ्यात जास्त रेजिस्टन्स कशाला आहे. मी इथं एक्झाम्पल दिलंय, इथं वरती फिगर बघायचं. अगदी बरोबर, टूथपेस्ट मध्ये रेजिस्टन्स जास्त आहे, बरोबर. टूथपेस्ट मध्ये रेजिस्टन्स जास्त आहे. म्हणून टूथपेस्ट जे आहे मित्रांनो बघा, म्हणून टूथपेस्ट जे आहे हे टूथपेस्ट हायली विस्कस आहे, हायली विस्कस. टूथपेस्टला म्हणायचं, टूथपेस्ट जे आहे ते आहे हायली विस्कस, बरोबर, हायली विस्कस. आणि वॉटर जे आहे, वॉटर खूप फास्ट चाललंय ना, म्हणजे वॉटर काय आहे, व्हेरी स्मॉल विस्कस. वॉटर आहे व्हेरी स्मॉल विस्कस. वॉटर आहे व्हेरी स्मॉल विस्कस, म्हणजे वॉटरला विस्कॉसिटी कमी आहे त्यामुळे तो फास्ट चाललाय. टूथपेस्टला विस्कॉसिटी जास्त आहे, हायली विस्कस आहे, त्यामुळे तो खूप कमी आहे. कळतंय. आणि हनी आहे कसं, हनी आहे वॉटरपेक्षा जास्त विस्कस पण टूथपेस्ट पेक्षा कमी. मधला हा वॉटरपेक्षा याला जास्त विस्कॉसिटी पण टूथपेस्ट पेक्षा कमी विस्कॉसिटी आहे. मग ह्या सगळ्यावरून डेफिनेशन काय होणार, ह्या सगळ्यावरून विस्कॉसिटीचे डेफिनेशन काय होणार, हे डेफिनेशन मी तुम्हाला लिहून द्यायच्या आधी पटकन मित्रांनो स्क्रीनशॉट मारून घ्या. 5 4 3 2 1 0. झाला स्क्रीनशॉट मारून. यस, स्क्रीनशॉट मारून घेतलेलं आहे असं वाटतंय सगळ्यांनी. राईट. तर स्क्रीनशॉट मारून घेतला असेल तर आता मी तुम्हाला पुढे नेतोय. जस्ट वेट, एकच मिनिट. डेफिनेशनला आपल्याला जायचं आहे. डेफिनेशनला यस. तर हे झालं. मग याची डेफिनेशन काय होणार मित्रांनो बघा. डेफिनेशन खूप सिंपल असणार आहे. आपण काय म्हणतो की विस्कॉसिटी ही टर्म फ्लुइडला रिलेटेड आहे. तर डेफिनेशन अशी झाली. डेफिनेशन विस्कॉसिटीची डेफिनेशन असं असणार आहे. the force
of friction, the force of friction between adjacent layers of liquid. The force of friction between adjacent layers of liquid is called as viscosity. हे एक डेफिनेशन झाला. याला और मी देतो याच्यापेक्षा क्लिअर डेफिनेशन, कारण ह्या फोर्स ऑफ फ्रिक्शन हे जनरली सॉलिड साठी वापरतो ना आपण, सॉलिड साठी वापरतो. त्यामुळं दुसरी डेफिनेशन आपण अशी लिहू शकतो, हे तुम्हाला समजण्यासाठी आहे. दुसरी डेफिनेशन आपण असं म्हणू शकतो, काय फ्रिक्शनच्या जागी आपण काय म्हणलं, रेजिस्टन्स ना, रेजिस्टन्स. The resistance offers between adjacent layers of liquid is called as viscosity. Yes, so now you can see here कुठेपर्यंत आलो होतो आपण, तर डेफिनेशनला आलो होतो. टाइमआउट नंतर चालू करूया. बघा काय म्हणलो आपण, डेफिनेशन अशी होती की इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन ऍडजस्टंट लेअर. थोडंसं हे समजून पण घ्या अजून एकदा मी हे समजून देतो तुम्हाला. आता हे डेफिनेशन कसं प्रूफ होतंय बघा, हे डेफिनेशन कसं प्रूफ होतं तुम्हाला मी हे सांगितलं. इथं हे एक्झाम्पल दिलं होतं. समजा या मित्राचं नाव आहे वॉटर, याचं नाव आहे ऑइल, हा आहे तुमचा पेट्रोल, आणि समजा हा आहे तुमचा डिझेल. ही 4 मित्र आहेत, त्यांची नावं काय आहेत, वॉटर, ऑइल, पेट्रोल, डिझेल असे यांची नावं आहेत. आणि ह्या चौघांना मी एकमेकांचा हात धरून पळायला सांगितलं. तर काय होणार आहे की एकटा फास्ट जाणार, एकटा हळू जाणार, एकटा अजून फास्ट जाणार, असं होणार ना. म्हणजे काय व्हायला लागलाय मला सांगा, हा वॉटर कुणाला ओढणार आहे रे, ह्या तिघांच्या पैकी वॉटर कुणाला ओढणार आहे? वॉटर हा ऑइलला ओढालाय ना, बरोबर हर्षवर्धन, वॉटर हा ऑइलला ओढालाय. वॉटर काही या पेट्रोल आणि डिझेलला ओढत नाही, वॉटर हा फक्त ऑइलला ओढालाय. ऑइल कुणाला ओढणार आहे, ऑइल कुणाला ओढणार, ऑइल फक्त पेट्रोलला. श्रद्धा, ऑइलच्या साईडला 2 जण आहेत ना, तर ऑइल काय करणार आहे, पेट्रोलला आणि वॉटरला पण ओढायला बघेल ना. हे दोघांचा हात धरलाय, बरोबर कोमल. आणि पेट्रोल कुणाला ओढणार आहे, पेट्रोल ऑइलला आणि डिझेलला ओढणार, बरोबर. म्हणजे काय होतंय, हा रेजिस्टन्स त्याच्या जवळच्याला देतोय, ना की लांबच्याला. रेजिस्टन्स लांबच्याला ऑफर करत नाहीत, ते रेजिस्टन्स जवळच्याला ऑफर करतायत. म्हणजे हा याच्या जवळच्याला रेजिस्टन्स देणार, हा याच्या 2 जवळच्यांना रेजिस्टन्स देणार, हा याच्या 2 जवळच्यांना रेजिस्टन्स देणार. समजा इकडे अजून 10 जण उभे आहेत, इकडे अजून 10 जण उभे आहेत, तर फक्त एकमेकांच्या जवळच्यांना रेजिस्टन्स ऑफर करतायत. एकमेकांच्या जवळच्यांना म्हणजेच कुणाला, ऍडजस्टंट लेयर्सला. कळलं, ऍडजस्टंट लेयर्सला फक्त रेजिस्टन्स ऑफर करणार. मग हे जे रेजिस्टन्स जवळच्या लेयरला ऑफर करतायत त्यालाच काय म्हणणार, विस्कॉसिटी. आता कळलं का विस्कॉसिटी काय, रेजिस्टन्स ऑफर्स बिटवीन ऍडजस्टंट लेयर. खूप सोपं झालं ना. आता रेजिस्टन्स ऑफर्स बिटवीन ऍडजस्टंट लेयर इज कॉल्ड विस्कॉसिटी. किती जणांना कळलंय विस्कॉसिटी, मला पटपट सांगा. विस्कॉसिटी, रेजिस्टन्स ऑफर्स बिटवीन ऍडजस्टंट लेयर इज कॉल्ड एज विस्कॉसिटी.
यस सर, यस सर, यस यस यस, सगळ्यांना कळलेलं आहे. नारायण यस, सायली यस, व्हेरी गुड. तर हे जे आपण आज बघितलो मित्रांनो, तर हे विस्कॉसिटी समजून घेण्यासाठी पहिला सॉलिड, लिक्विड आणि गॅस मधला काय फरक आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस मधला, मग लिक्विड आणि गॅसचं कंबाईन नेम म्हणजे फ्लुइड असतो. मग ह्या तिन्हीतला फरक कसा कसा आहे आणि फ्लुइड काय हे समजून घेतलं व्यवस्थित. फ्लुइड कळल्यानंतर मग आपण हे सॉलिड आणि लिक्विड मध्ये, सॉलिड मध्ये फ्रिक्शन असतो तर लिक्विड मध्ये विस्कॉसिटी असते. एक्झाम्पल पण घेतलं वॉटर, हनी आणि टूथपेस्टचा. याच्यामध्ये आपल्याला ह्याचं मुवमेंट कसे ते कळाले. ह्या मुवमेंट वरून आपण काही रेझिस्टन्स बघितले ह्या एक्झाम्पल वरनं, आणि हे रेझिस्टन्स म्हणजे विस्कॉसिटी आहे हे मी तुम्हाला इथं प्रूफ करून दाखवलेलं आहे. येतं लक्षात? तर एवढंच फक्त आहे विस्कॉसिटी समजून घेण्यासाठी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ज्या गोष्टी समजण्या गरजेच्या होत्या, त्या सगळ्या मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. बरोबर? तर हेच विस्कॉसिटी होतं. विस्कॉसिटीचं अजून डिटेलमध्ये स्टडी आपल्याला सिलेबस चालू झाल्यानंतर, सिलेबस स्टार्ट केल्यानंतर करायचं आहे. आता मी तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी व्यवस्थित समजून देतोय, ते फक्त समजून घ्या. बरोबर? दुसरी महत्वाची गोष्ट आज जी तुम्हाला अनाउन्समेंट करायची आहे, बहुतेक करून पी ए पाटील सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, नेक्स्ट संडे म्हणजे उद्या नाही, नेक्स्ट संडे, उद्याचा रविवार सोडून पुढच्या रविवारी ऍडमिशन्स करायचे आहेत. कारण तुमचे ऍडमिशन्स त्या कॉलेजशी, आम्ही ज्या अरवाडे कॉलेजशी टाइप केलेला आहे तिथं तुमचे ऍडमिशन्स होणार आहेत. पुढच्या संडेला तुम्हाला ऍडमिशन्स करायचे आहेत आणि या ऍडमिशन्सच्या वेळेस पहिली इन्स्टॉलमेंट जी आहे ती इन्स्टॉलमेंट आपल्याला भरावी लागते. बरोबर? तर पहिली इन्स्टॉलमेंट भरून ऍडमिशन्स करून घ्या. पुढच्या संडेला ऍडमिशन्स करायचे आहे. पुढच्या संडे पर्यंत आपली फाउंडेशन बॅच कंप्लीट होते. संडेला फाउंडेशन बॅच कंप्लीट झाल्यानंतर 8 दिवसाची सुट्टी असेल. मी काय सांगतोय सगळ्या गोष्टी ऐकून घ्या. पुढच्या संडेला फाउंडेशन बॅच कंप्लीट होते, म्हणजे 8 दिवस आहेत. त्या 8 दिवसानंतर 8 दिवस तुम्हाला सुट्टी असेल आणि त्याच्यानंतर आपला सिलेबस चालू होईल. किती पैसे भरायचे? इन्स्टॉलमेंट आपली फीज आहे 55,000. पहिली इन्स्टॉलमेंट आपली आहे 20,000, दुसरी इन्स्टॉलमेंट आहे 20,000 आणि तिसरी इन्स्टॉलमेंट आहे 15,000. तर 20, 20, 15, आता 20,000 ची इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर 4 महिन्यांनी दुसरी इन्स्टॉलमेंट आणि परत 4 महिन्यांनी तिसरी इन्स्टॉलमेंट असेल. बरोबर? 4, 4 आणि 4. त्यामुळे आता झाल्यानंतर आता हा तुमचा महिना जो चालू आहे हा जून आहे, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्येच तुमची दुसरी इन्स्टॉलमेंट असेल. आधी मध्ये कुठलेही पैसे भरावे लागणार नाही. बरोबर? तर क्लास बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की संडेला आपली ऍडमिशन्स करून घ्यायची टायमिंग दिलेलं आहे. दुसरं, त्याच संडेला आपली फाउंडेशनची बॅच कंप्लीट होते. त्यानंतर 8 दिवस तुम्हाला सुट्टी असेल आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली सिलेबस चालू करतोय. बाकी सगळ्या इन्फॉर्मेशन इन बिटवीन मधल्या पिरियड मध्ये तुम्हाला आम्ही सांगत जाऊ. फाउंडेशन नोटबुक व्यवस्थित ठेवा. नोटबुक प्रत्येक सब्जेक्टला किती पेजेस आणि कशा घालायच्या आहेत हे साधारणपणे ज्या दिवशी आपलं लास्ट लेक्चर फाउंडेशन बॅचची असणार आहे आम्ही त्या वेळेस सांगतो कसली नोटबुक घालायची आहे ती. तुमचा ड्रेस कोड जे आहे ते ड्रेस कोड फायनल केलेला आहे. त्या ड्रेस कोडचे फोटो आम्ही तुम्हाला पाठवतो. ड्रेस कोड आहे मुलींसाठी वेगळा, मुलांसाठी वेगळा. ड्रेस कोडचे ज्या दुकानातून तुम्हाला ड्रेस कोड घ्यायचा आहे त्या दुकानांची नावं आम्ही तुम्हाला देतोय. ड्रेस कोड आम्ही अकॅडमी मध्ये आम्ही बाहेरून आणून तुम्हाला इथे विकायचा असला बिझनेस करत नाही. 4 दुकानं असतील, 4 दुकानामध्ये जाऊन कुठल्याही दुकानामधून तुम्ही ते ड्रेस कोड घ्यायचा आहे. मुलांसाठी वेगळा, मुलींसाठी वेगळा. खूप सारे ड्रेस कोडला पैसे जाणार आहेत असं काही नाहीये. आपण रेग्युलर आपला एक शर्ट आणि पॅन्ट खरेदी करायला दुकानात जाताना जेवढे पैसे द्यायला लागतात तेवढ्याच पैशामध्ये तो ड्रेस कोड येणार आहे.
तर ते ड्रेस कोड घेऊन शिवून अकॅडमी चालू व्हायच्या पहिल्या दिवशी ती ड्रेस कोड आपल्या जवळ पाहिजे. तर हा ड्रेस कोड आम्ही तुम्हाला देतोय. ज्या दिवशी ऍडमिशन होणार त्या दिवशी तुम्हाला तुमचं आय कार्ड भेटतील, आयडेंटिटी कार्ड तुम्हाला त्या दिवशी मिळेल. प्रत्येकाचा आयडेंटिटी कार्ड असेल, ते आयडेंटिटी कार्ड तुम्हाला त्या दिवशी भेटेल. मी तुम्हाला आता सांगितलं नोटबुक्स किती आणि किती पेजेसचे घ्यायचे आहेत हे नोटबुक्स आम्ही तुम्हाला सांगतो. शेवटच्या दिवशी फाउंडेशन क्लास ज्या दिवशी संपणार त्या दिवशी कुठलंही पुस्तक विकत घेऊ नका. मी अजून एक सांगतोय, कोणतंही टेक्स्टबुक विकत घेऊ नका, आता त्याची गरज नाही. ज्या दिवशी तुम्हाला पुस्तकं घ्यायला लागतील त्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगतो मगच घ्या. आपली लायब्ररी आहे, लायब्ररीमध्ये आपल्याकडे बरेचसे पुस्तकं आहेत, त्याचा तुम्हाला वापर करता येणार आहे. बरोबर. शिवाय तुम्हाला जी ऍडिशनल पुस्तकं पाहिजेत मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस घ्या, तोपर्यंत कुठलंही बुक्स घेऊ नका. तर एवढी बेसिक इन्फॉर्मेशन होती आज तुम्हाला सांगायचं होतं, तेवढंच करा. आजच्या लेक्चरला इथे स्टॉप करतो. कुणाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला किंवा पी ए पाटील सरांना फोन करू शकता. कळलं सगळ्यांना? यस यस सर, यस सर, यस. ओके, ठीक आहे. सो टुडे विल स्टॉप हियर अँड अगेन कंटिन्यू फ्रॉम मंडे. संडेला सुट्टी असते, उद्या सुट्टी आहे, तुम्हाला माहिती आहे. उद्या सुट्टी आहे, परवा दिवशी पासून आपण चालू करूया. थँक्यू व्हेरी मच.